श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामींच्या आशीर्वादाने खरंच पूर्ण व्हावी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. तर 22 सप्टेंबर रोजी घटस्थापना आहे. तर घटस्थापना करायच्या अगोदर आपल्याला नवरात्र चालू होण्यापूर्वी घरातून एक वस्तू बाहेर काढायची आहे, म्हणजेच तरच आपल्या घरामध्ये दुर्गा माता प्रवेश करेल. आता बघा, बऱ्याच वेळा आपण काय करतो की ज्या आपल्या टाकाऊ वस्तू आहेत त्या आपण घरामध्ये ठेवत असतो, पण माता लक्ष्मीला, दुर्गा देवीला, आई भगवतीला अस्वच्छ घर अजिबात आवडत नाही. आपण दसऱ्यामध्ये स्वच्छ करत असतो घरदार, पण काही नकळत गोष्टी आपल्याकडून चुकून राहत असतात, तर त्याचाच परिणाम आपल्या सुखी संसारावर होत असतो. तर नवरात्री पूर्वी घरातून आपल्याला ही वस्तू घरातून बाहेर काढायची आहे. नवरात्रीपूर्वी घराच्या मंदिराची आपल्याला आधी साफसफाई करायची, घर तर स्वच्छ करायचं आहे. त्याचबरोबर आपल्या देवघर जे आहे घरातलं त्याची साफसफाई करा. जर कोणतीही म्हणजे घरातली मूर्ती जी आहे, देवघरातली मूर्ती जर खंडित झालेली असेल किंवा फोटो असेल जो की तो खराब झालेला आहे, त्याला सन्मानाने वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा. त्याऐवजी तुम्ही नवीन मूर्ती घ्या, फोटो आणा, पण ती जुनी झालेली किंवा खराब झालेली मूर्ती किंवा फोटो देवघरामध्ये ठेवू नका. आता दुसरी वस्तू कोणती आहे, तर घरातले जे भांडे आहेत जे खराब झालेले आहेत, तडा गेलेला आहे त्या भांड्याला, तर ते भांडेसुद्धा वापरात ठेवू नका. बंद पडलेली घड्याळ, जुने फाटलेले कपडे, तुटलेला किंवा फुटलेली चप्पल, त्याचबरोबर झाडू, घरातली लक्ष्मी असते, लक्ष्मीचं प्रतीक झाडूला मानलं जातं, तर तो झाडू खराब झालेला, तर हे अजिबात घरामध्ये ठेवू नका. त्याचबरोबर आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंदिरात ठेवलेलं माचीस. आता खराब झालेलं माचीस म्हणजे त्याच्यातल्या काड्या संपलेल्या आहेत, बऱ्याच वेळा आपण देवघरामध्ये ठेवतो तसंच, तर ते पण काढून टाका. त्याचबरोबर जळलेलं जे धूप आहे, त्याची राख आहे, ती वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा. अगरबत्तीचे तुकडे, जे खाली राहिलेले तुकडे असतात, बऱ्याच वेळेस इथं तिथं आपल्या देवघरामध्ये पडलेले साईडला बाजूला असतात, तर ते सुद्धा स्वच्छ देवघर आपल्याला करून घ्यायचं आहे. नवरात्रीपूर्वी घराची संपूर्ण स्वच्छता करा. बघा, आई भगवती तुमच्या घरामध्ये नक्कीच प्रवेश करेल. आता पाचवा आणि खरंच महत्त्वाचा असा म्हणजे घरामध्ये या 9 दिवसामध्ये म्हणजे 10 दिवसापर्यंत घरामध्ये मांस, मद्य, लसूण, कांदा वर्ज्य आहे, खरंच करू नका. आता बघा, बऱ्याच महिला म्हणतात की कांदा आणि लसूण का खाऊ नये नवरात्रमध्ये, तर एक छोटीशी कथा आहे, ती मी तुम्हाला सांगते. म्हणजे जेव्हा सागर मंथन झाले तेव्हा त्यामधून अमृत कलश निघाला होता आणि ते अमृत वाटण्यासाठी भगवान विष्णूने मोहिनी रूप धारण केले होते आणि ते अमृत वाटण्यासाठी श्री विष्णूंनी पहिले देवांना देत होते, तेव्हा स्वर भानू नावाचा राक्षस देवाचे रूप घेऊन त्या रांगेमध्ये बसला आणि ते अमृत ग्रहण केले. तेव्हा श्री विष्णूला लगेच कळले, म्हणून त्यांनी त्याचं वध केला आणि त्याचे 2 तुकडे झाले, एक धड आणि एक मस्तक. तेव्हा तो जे स्वर भानू राक्षस हा राहू धड आणि केतू शरीर झाले, त्याच्या रक्तापासून कांदा आणि लसूण हे उत्पन्न झाले, त्यामुळे त्याला उग्र असा वास आहे. आणि कांदा आणि लसूण हे तमासिक पदार्थामध्ये येते आणि तमासिक पदार्थ हे देवांच्या भोजनामध्ये उपयोग केला जात नाही, त्यामुळे नवरात्रीमध्ये कांदा लसूण वापरत नाहीत, हे तुम्हाला माहिती असेल. तर ही पौराणिक कथा आहे, म्हणून कांदा आणि लसूण खाऊ नका नवरात्रमध्ये. तर आता 6वी गोष्ट जी आहे की घरात ठेवलेली नको असलेली जी वस्तू आहे, जी टाकाऊ वस्तू आहे, जिचा दुर्गंध येत आहे, अशा वस्तू त्वरित घराच्या बाहेर काढा. नक्कीच तुमच्या घरामध्ये आई भगवतीचा वास राहील, आशीर्वाद देईल. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या घरामध्ये या 10 दिवसामध्ये आई भगवतीच्या बऱ्याच सेवा करा, दुर्गा सप्तशतीचे पाठ करा, मंत्राचा जप करा. नक्कीच तुमच्या घरामध्ये आशीर्वाद, त्याचबरोबर सुख, समृद्धी, ऐश्वर्य मिळल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.